की त्या लिंबाच्या झाडावरून एक बाई खाली उतरत आहे आणि ते बाई उतरताना सरळ उतरत नाही नसून तर तिचं मुंडकं खाली आणि पाय वरती म्हणजे अशी खाली उतरत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर. आज पुन्हा एकदा थरारक अनुभव स्टोरीज या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे ती आपलेच एक सबस्क्रायबर आहेत, यश वाघमारे. यश वाघमारे हे सोलापूर येथे अकलूजमध्ये राहतात. आणि मित्रांनो, त्यांचा जो अनुभव आहे तो तेव्हाच आहे जेव्हा ते 11वीला हॉस्टेलमध्ये शिकायला होते. आणि मित्रांनो, ज्यांनाही थरारक अनुभव, भयंकर किस्से, कहाण्या ऐकायला आवडतात, आज त्या सर्व दर्शकांसाठी असाच एक भयंकर किस्सा घेऊन आलेलो हो. तर मित्रांनो, हा असा किस्सा आहे जो ऐकून मी स्वतः देखील भयभीत झालेलो आहो. तर मित्रांनो, पाहूया यश वाघमारे यांचा थरारक अनुभव. आपल्या दीपक भाऊ आपल्याला सांगतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजचा जो अनुभव आहे तो यश वाघमारे यांचा आहे. आणि यश वाघमारे जे आहेत हे सोलापूर अकलूज इथलचे आहेत. त्यावेळेसचा त्यांचा हा अनुभव, ज्या वेळेस ते 11वी मध्ये हॉस्टेलमध्ये शिकत होते अकलूज मध्ये. तर यश म्हणजे ज्या हॉस्टेलमध्ये राहायचा, तर त्या हॉस्टेलमध्ये यशपेक्षा वयाने असे म्हणजे दुसरे पण मुलं होते. त्यांची पोलीस भरतीची तयारी चालू होती आणि याचं 11वी समजा शिक्षण चालू होतं. तर एका रूम मध्ये ते 4 मुलं राहायचे. आणि तर त्याच्यामध्ये त्या 4 मुलांमध्ये खूप म्हणजे जमायचं, त्यांचं मैत्री झाली. आणि त्याच्यामध्ये एक नाना नावाचा होता, यशपेक्षा वयाने मोठाच होता. तर दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. त्यानंतर ते त्यांच्या काय पर्सनल गोष्टी एकमेकांशी शेअर करत, कुठं बाहेर जायचं असलं तर सोबतच जाणे. तर असं करता करता त्यांचं खूप म्हणजे चांगलं चाललं होतं तिथं. आणि होळीचा सण आला. होळीचा सण आला तर जे जवळपासच्या गावचे जे मुलं होते ते सगळे आपापल्या गावाकडे होळीचा सण साजरा करण्यासाठी निघून गेले. आणि यश जो आहे तर त्याचं गाव अकलूज असल्यामुळे तो पण त्याच्या घरी निघून गेला. तर नानाचं पोलीस भरती जवळ आली होती, तर नानाचं गाव पण लांब होतं, तर त्याच्यामुळे नाना काही गेला नाही. आणि बरेचसे असे मुलं की ज्यांचे गाव असे लांब लांब होते तर ते पण गेले नाही गावाकडे. तिथं हॉस्टेलवरच त्यांनी तो सण साजरा करायचा. तर मग होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगपंचमी खेळतो. तर नाना जो आहे तर नाना हा माळकरी असल्यामुळे मांस, मच्छी, अंडे वगैरे याच्या तो खूप लांब राहायचा. तर नानाने बघितलं काय की जे हॉस्टेल मधले जे मुलं आहे तर ते खूप म्हणजे सर्वांना रंगवत आहेत, रंग लावत आहेत. आणि रंगवता ते अंडी सुद्धा डोक्यामध्ये फोडत आहेत. तर हे कुठेतरी नानाला असं विचित्र वाटलं की हे आपल्या पण डोक्यामध्ये नक्की अंडी फोडतील. तर अंडी फोडत होते, तर नानाला कुठेतरी असं विचित्र वाटलं की हे नक्की आपल्या डोक्यामध्ये पण अंडी फोडतील. तर मग नानाने विचार केला कसं आपण रूम मध्ये जर लॉक जर झालो तर तरी हे दरवाजा ठोकून आपल्याला बाहेर काढतीलच. त्याच्यापेक्षा नानाने असा विचार केला की आपण हॉस्टेलच्या बाहेर कुठेतरी जाऊन लपूया थोडा वेळ. तर मग तस विचार केल्याप्रमाणे नाना हॉस्टेलच्या खाली उतरला. आणि हॉस्टेलच्या पाठीमागे एक पडका वाडा होता, असा जुनाट वाडा पडका. त्या वाड्याच्या समोर खूप मोठं लिंबाचं झाड होतं. अच्छा. खूप म्हणजे असं 2-3 लोकांच्या असं हातामध्ये बसेल असं एवढं मोठं. तर नाना त्या झाडाच्या आडी लपून राहिला. तर हॉस्टेलवरचे त्याचे जे मित्र होते तर त्याला शोधत होते. नाना काही त्यांना त्या मुलांना दिसलाच नाही. तर ते अर्धा 1 तास त्यांनी शोधलं, मग सोडून दिलं. मग नाना त्या
वाड्याच्या बाहेर आला आणि हॉस्टेलमध्ये आला आणि त्याच्या रूम मध्ये लॉक करून झोपून राहिला. तर याच्याहून 2-3 दिवस नानाला काहीच नाही वाटलं. तर मग एक दिवशी नाना असा खूप असा गाढ झोपेमध्ये होता. तर नानाला एकदम असं झोपेमध्ये स्वप्न पडलं की त्या लिंबाच्या झाडावरून एक बाई खाली उतरत आहे आणि ते बाई उतरताना सरळ उतरत नाही नसून तर तिचं मुंडकं खाली आणि पाय वरते म्हणजे अशी खाली उतरत आहे. तर झोपेमध्ये नाना हा स्पष्टपणे बघत होता की ते झाडावरून खाली उतरत आहे आणि जशी झाडावरून खाली उतरली त्या वाड्याच्या गेटच्या बाहेर आली आणि बाहेरून चालत चालत पायऱ्यापाशी आली पहिल्या फ्लोअरवर आणि पायऱ्या चढत चढत ते सरळ म्हणजे नानाच्या रूमच्या जवळपास कुठेतरी येत आहे. असा नाना एकदम स्पष्टपणे असं झोपेत बघत आहे आणि ते येऊन एकदम नानाच्या रूमच्या बाहेर उभी आहे आणि नानाला बघत आहे. तर नाना खूप असा घाबरला, घामाझोक झाला आणि तो एकदम झोपेतून असा एकदम पटकन असा उठून बसला किंवा नेमकं असं आपल्यासोबत स्वप्न हे असं कसं पडलं. तर तेवढा काही फारसा विचार नानाने केला नाही की बा होऊ शकते आपण त्या वाड्यामध्ये लपायला गेलो होतो त्याच्यामुळे आपल्याला असं स्वप्न पडलं. तर त्या गोष्टीचा काही फारसा विचार नानाने केला नाही. तर त्यानंतर नाना एका दिवसा दुपारी झोपला. तर त्याला सेम ते स्वप्न पुन्हा पडलं की त्या झाडावरून ते बाई उतरत आहे आणि आधी जे स्वप्न नानाला पडलं होतं तर त्याच्यामध्ये ते बाई त्याला म्हणजे की नेमकं असं त्याला आठवत नव्हतं की नेमकं त्या बाईनं कुठल्या कलरचे रंगाचे कपडे घातलेले आहे की काय आहे असं नेमकं. तर यावेळेस नाना असा बघत होता तिला तर लाल कलरची साडी आणि खूप मोठं तिचं कुंकू होतं तिच्या कपाळाला आणि पुढे केस असे मोकळे सुटलेले. तर ती अशी वाड्याच्या बाहेरून लागे पहिल्या फ्लोअरवर दुसऱ्या आणि तिसऱ्या फ्लोअरवर नाना राहायचा तिथपर्यंत आली आणि यावेळेस दरवाजा उघडून ते सरळ नानाच्या छात्यावर येऊन बसली. तर नाना तेवढाच जोरात पुन्हा एकदा असा खरबळून उठतो. तो जसा तो उठतो काय की जसा पलंगावून जसा हात भरतो असा हवेतून परत खाली पडतो. बापरे. तर हे त्याच्या रूम मध्ये जे मुलं होते ते कोणी मोबाईल बघत होता, कोणी आजूबाजूला असे 2-3 जण बसलेले होते. तर ते खूप म्हणजे असे दचकले की नेमका हा प्रकार काय होते नानासोबत असं. तर मग नानाला ते विचारत होते काय झालं. तर खूप घाम आला नानाला म्हणजे एवढा घाम वरून फॅन चालू असताना एवढा घाम कसा काय आला. तर मग नाना म्हणे काही नाही म्हणे थोडस म्हणे मला स्वप्न पडलं म्हणे घाबरलो मी. तर काय एवढा फारसा विचार केला नाही त्या मुलांनी पण. तर नानासोबत ह्या अशा म्हणजे नाना झोपला की नानाला ती बाई दिसायची आणि तेवढ्यात हॉस्टेलवरती जे मुलं गेले होते ज्यांचे गावं जवळ होते ते पुन्हा परत आले आणि यश पण आला. तर नाना जो होता हा एकट्यातच राहायचा. यश खूप म्हणजे त्याला विचारायचा प्रयत्न करायचा किंवा नेमकं काय चाललंय. तर नाना काही सांगतच नव्हता आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. त्याची प्रॅक्टिस जी होती ते प्रॅक्टिस पण तो करत नव्हता नाना. तर मग यशला कुठेतरी हे असं विचित्र वाटत होतं की आपण गावाला जायच्या आधी हा चांगला होता आणि गावाहून आपण परत आलो तर याची एकदम पूर्ण चेंजच झाला. तर नेमकं काय चाललंय. तर मग नानाला तो खूप रिक्वेस्ट करत होता अरे सांग तर खरी काय होतंय. तर मग नानाने कुठेतरी त्याला ही गोष्ट सांगितली की मी जर झोपलो तर मला स्वप्नामध्ये ती बाई स्पष्ट दिसते. अच्छा. आणि येते ते त्या वाड्यामधून आणि सरळ रूम मध्ये येऊन सरळ छात्यावर येऊन बसते आणि माझ्या गच्ची दाबायचा म्हणजे श्वास माझा बंद करायचा प्रयत्न करते आणि तो झोपेमध्ये बंद सुद्धा होते. तर आज 2 दिवस म्हणजे नाना सांगतो यशला की 2 दिवस झाले मी झोपलो नाही. तर मग यश म्हणत होता तू असं कर
तू गावाकडे जाय, गावाकडे कसं घरी जाय, काही दिवस 8-10 दिवस घरी जाय, तुला बरं वाटणार, आणि बरं वाटलं की मग पुन्हा परत येतो. तर खूप म्हणजे नांदा लावला यशने नानाला. मग तेव्हा कुठेतरी नाना त्याच्या गावाकडे आला. गावाकडे आला तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे असा डिप्रेशन मध्ये, एखादा व्यक्ती कसा डिप्रेशन मध्ये जातो त्या पद्धतीची समजा नानाची परिस्थिती झाली होती. आणि त्याच्यामध्ये त्याची जी पोलीस भरती होती ते पण त्याचं निघून गेलं. तर खूप त्याची म्हणजे हालत पण खूप घसरली होती नानाची. आणि मग तो त्याच्या गावी परत आला तर त्याची आजी म्हणत होती की खूप म्हणजे हालत खराब झाली नाना, आणि पोलीस भरती तुझी गेली म्हणून एवढी तब्येत खराब झाली का, की एवढा म्हणजे एवढी तब्येत कशी काय खराब केली तू. तर काही बोलला नाही तो आजीशी, चुपचाप घरामध्ये गेला. आणि मात्र तो झोपत नव्हता. जर तो घरी जरी झोपला तर ते बाई त्याला दिसायचीच. तर मग त्याच्या आजीला कुठेतरी असं वाटत होतं की याच्या डोक्यात नेमकं का कुठले विचार चालले. तर आजीने विचारत होती त्याला. तर यानं आजीला सांगितलं मग की मी त्या एका वाड्यामध्ये मुलं रंग लावत होते आणि अंडी फोडत होती, म्हणून मी त्या वाड्यामध्ये लिंबाच्या झाडाच्या आळी लपलो होतो. तर तेव्हापासून माझ्यासोबत अशी ही घटना घडत आहे. आणि एकदा नसून हे कंटिन्यू म्हणजे रोजच होत आहे माझ्याशी. मी डोळा लावला की ते बाई मला दिसतेच. तर मग त्याच्या आजीने त्यांच्याच गावामधली एक दुसरी बाई बोलावून आणली की त्या बाईला या गोष्टीमधलं कळायचं. मग त्या बाईने नानाला काही पाणी भारून दिलं, नानाच्या डोळ्यावर ते पाणी मारलं. त्यानंतर काही लिंबू वगैरे कापून नानाला धागा दोरा दिला. तर त्यानंतर नानाला कुठं असं म्हणजे बरं वाटायला लागलं. आणि ते स्वप्न नानाचं जे होतं ते स्वप्नात ते बाई दिसायची तर ते बंद झाली. आणि मात्र नाना परत हॉस्टेलवर कधी गेला नाही. त्यानंतर यश आणि नाना या दोघांचा कॉन्टॅक्ट तुटला. तर आजचा जो हा किस्सा होता, एक अनुभव होता, तर हा यश वाघमारेंनी सांगितला की त्यांच्या मित्राशी नानासोबत हे एक रिअल फॅक्ट हा झालेला आहे. तर बघितलं मित्रांनो, नाना हा माळकरी असल्यामुळे अंडी आपल्या अंगावर कोणी फोडू नये या भीतीने रंगपंचमीच्या दिवशी धावत पडत त्या वाड्यामध्ये शिरला आणि त्या झाडाखाली लपला. एवढीशी चूक नानाला किती महागात पडली. मित्रांनो, भरपूर अशा गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. तर शक्यतोवर पडके वाडे, सुनसान रस्ते अशा ठिकाणी कोणती गोष्ट आपली वाट पाहत असेल आपण सांगू शकत नाही. तर मित्रांनो, असेच नवनवीन थरारक अनुभव, किस्से पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जेही आमच्या चॅनेलवरती नवीन आले असतील तर प्लीज त्यांनी असा सपोर्ट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि अजून कोणाला काही त्यांचा सोबत घडलेला किस्सा जर आमच्यासोबत आमच्या चॅनेलवरती शेअर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आमचा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही आमच्यासोबत आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, इंस्टालाही तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागात असाच एक नवीन थरारक अनुभव घेऊन. धन्यवाद.